नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पोलीस भरती जीके या यूट्यूब चॅनेलवर। मित्रांनो, काल छत्रपती संभाजीनगर कारागृह लेखी परीक्षेची मार्क लिस्ट जाहीर झाली, तर त्याद्वारे आपण जाणून घेऊया की नेमकं मेरिट किती मार्कापर्यंत लागेल ते। तर बघा मित्रांनो, मी दिवसभर त्या लिस्टचे डीप अनालिसिस केलं तर मला असं समजून आलं की त्या लिस्टमध्ये एकूण 24 मुलं असे आहेत ज्यांना 80+ मार्क आहेत, म्हणजेच 80 मार्काच्या वरती एकूण 24 मुले आहेत। यामध्ये एक मुलगी पण आहे जिला 82 मार्क आहेत। तर मित्रांनो, एकंदरीत 24 मुलांनी 80+ मार्क घेतले आहे आणि हायेस्ट आहे 85 मार्कावर, म्हणजे यावरून पेपर अवघड होता असे अनुमान आपल्याला लावता येईल। ज्यांनी पेपर दिला ते कमेंट मध्ये सांगा की खरंच पेपर अवघड होता का आणि तुम्हाला किती मार्क पडले ते पण सांगा। तर हे जे 24 मुले 80+ आहेत त्यापैकी एका जणाची टोटल 132 मार्क होत आहे। त्यानंतर 128 वाले 2 जण मला सापडले आणि 127 मार्कावाले 2 जण, नंतर 126 मार्कावाले 5 जण, त्यानंतर 6 जण असे होते ज्यांना 125 मार्क होते। नंतर 124 मार्क पडलेले आहे। तर बघा, ओपन जनरलला जागा आहेत 24, तर भेटलेल्या डेटानुसार ओपन जनरलच्या कट ऑफ 124 मार्कापर्यंत लागेल। आता मुलींच्या कट ऑफ बघूया। मुलींच्या एकूण ओपन जनरल 27 जागा आहेत। मुलींचे मार्क मी बघितले तर 125 मार्कावर एक मुलगी आहे, त्यानंतर 120 मार्कावर 3 मुली, त्यानंतर 118 मार्कावरती एक मुलगी, 117 मार्कावर 4 मुली, नंतर 115 मार्कावर 2 मुली, नंतर 114 मार्कावर एक मुलगी, 112 मार्कावरती 6 मुली, नंतर 111 वरती एक मुलगी आहे, नंतर 110 वर 3 मुली आणि 109 वरती 4 मुली आहेत। यावरून वाटतंय की मुलींच्या कट ऑफ 109 मार्कावर शेवट होईल। आता कास्ट वाईज किती कट ऑफ लागेल ते बघूया। तर ओबीसी जागा आहेत 21, त्यांचा कट ऑफ 122 मार्कापर्यंत जाईल। यामध्ये 1 मार्क प्लस अथवा मायनस होईल। नंतर व्हीजेच्या 3 जागा आहेत, त्यांचा कट ऑफ 123 जाईल। यामध्ये पण 1 मार्क प्लस अथवा मायनस होईल। नंतर एनटीबी आणि एनटीसी यांचा पण व्हीजे इतकाच कट ऑफ लागेल। नंतर एसएससी आणि एसटी यांच्या 2 ते 3 मार्कांनी कमी लागेल, म्हणजेच 120 मार्कापर्यंत लागेल। तर मित्रांनो, हे आपण बघितले की कारागृहच्या फायनल कट ऑफ किती लागेल ते। व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा। भेटूया पुन्हा। जय हिंद।